अध्यक्ष महोदय, 293च्या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे। विरोधी पक्षांचा प्रस्ताव आणलेला अध्यक्ष महोदय, महत्त्वाचा विषय महावितरण बद्दल सगळ्या सदस्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त केलेलं आहे। ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात जे जाळं महावितरणचं आहे डिस्ट्रीब्युशनचं, असंख्य कामं अतिवृष्टीमुळे, चक्रीवादळामुळे, वादळामुळे जे खंबे पडलेले आहेत, तार तुटलेले आहेत, त्याचं काम युद्धस्तरावर करण्याचं काम महावितरणनं करावं लागणार आहे। आमच्या रिसोड मालेगाव तालुक्यामध्ये बहुतांश शेतीसाठी वीज जी सबस्टेशनच्या माध्यमातून मिळते, सबस्टेशनची संख्या सुद्धा आमच्या रिसोड तालुक्यामध्ये ग्रामीण रिसोडसाठी म्हणजे रिसोड शहर आणि रिसोड ग्रामीण असे 2 सबस्टेशन जर झाले तर रिसोड शहरातील अस्तित्वात असलेल्या सबस्टेशनचा भार कमी होऊन 2 ठिकाणी लोड डिस्ट्रीब्युशन होईल आणि शेतीसाठी सुद्धा वीज मुबलक उपलब्ध होईल। मालेगाव तालुक्यामध्ये शिरपूर सबस्टेशनचं विभाजन जर झालं आणि करंजी इथे नवीन सबस्टेशन निर्माण जर झालं तर करंजीपासून या प्रस्तावावरती आपल्याकडे फक्त 9 मिनिटं आहेत। अजून 5 वाजता मला दुसरा प्रस्ताव सुरू करायचा आहे। अध्यक्ष महोदय, तुम्हाला पुढच्या काही सेकंदात थांबवायला लागेल। नक्की अध्यक्ष महोदय, करंजी इथे सबस्टेशन नवनिर्माण जर झालं तर करंजीपासून शिरसाळापर्यंत जे लोड शेतीच्या विजेवर येतं ते कमी होण्यासाठी मदत होईल। अध्यक्ष महोदय, मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये 11 kV ची जी लाईन आहे ती गावांमधून जाते। अशीच एक दुःखद घटना आमच्या केनवड इथे आमच्या खराडे परिवारामध्ये झाली। माझी विनंती आपल्या माध्यमातून ऊर्जा मंत्र्यांना आहे, ताई, ही जी 11 kV गावांमधून लाईन जाते तर या AB केबल्स थ्रू जर त्या सबस्टिट्यूट केल्या तर अपघात जे जीवितहानी गावांमध्ये खेड्यांमध्ये होते कुठल्या कारणाने त्या होणार नाहीत। मी आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय शासनाला विनंती करेल की आमच्या वाशिममध्ये जे GMC मंजूर झालेलं आहे वैद्यकीय शिक्षणासाठी मेडिकल कॉलेज, त्यामध्ये नर्सिंग कॉलेजची सुद्धा समावेश करण्यात यावा, म्हणजे मॅनपॉवर जी आहे ती आमच्या जिल्ह्यामध्येच निर्माण होईल। अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा, नदीजोड प्रकल्पामध्ये नळगंगा टू वैनगंगामध्ये आमचा वाशिम जिल्ह्याचा समावेश झालेला आहे, पण ते पैनगंगेपर्यंत जर पाणी आलं, संजीव भाऊंनी तो विषय इथे मांडलेला आहे, महत्त्वाचा विषय, पैनगंगेत पाणी जर ते आलं तर बुलढाणा जिल्ह्यातील उर्वरित भाग आणि आमचा रिसोड वाशिम तालुका याला सुद्धा नैसर्गिकरित्या पाणी उपलब्ध होईल अशी आपल्याद्वारे मी शासनाला मागणी करतो आणि थांबतो। दैनिक लोकतंत्र, आवाज जनसामान्यांचा।